नमस्कार. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. मी वर्षा नलवडे देशमुख या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काय घडतंय बघूया 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. हवामान खात्याचा 22 जिल्ह्यांना अलर्ट आहे, तर मुंबईला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे प्रतापनगरमधील सोमलवार शाळेतील मैदानामध्ये पाणी साचलं. शाळेमध्ये अडकून पडलेल्या मुलांना पालकांनी बाहेर काढलं. सोमलवार शाळेला उद्या सुट्टी देण्यात आल्याची प्राचार्यांची माहिती आहे. तलाव फुटल्यानं साकोली तालुक्यातील सुंदरी गावामध्ये भातपीक पाण्याखाली गेलेले आहे. तातडीने पंचनामे करून आर्थिक मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. क्षमतेपेक्षा अधिक पाणी झाल्यानं पहाटेच्या सुमारास तलाव फुटला होता. नागपूर रेल्वे स्थानकाजवळ लोखंडी पुलाच्या बोगद्यामध्ये पाणी साचलं, त्यामुळे वाहतूक बंद. 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यानं पाणी साचलं. कुडाळ तालुक्याच्या सह्याद्री पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढला. नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली. भंगसाळा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. सिंधुदुर्गमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यानं खोळंबलेल्या शेतीच्या कामांना वेग आलेला आहे. चांगला पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसामुळे शेतातील पिकांना काहीसा दिलासा. धरणं भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नागपूरच्या मोरभवन बस स्टॉप परिसरामध्ये मुसळधार पाऊस. पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागतीये. उजनी धरणाच्या विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा आहे. उजनी धरणातून सध्या 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये खोल पाण्यात उतरू नये, प्रशासनाची सूचना आहे. गोंदियाच्या पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणाचे 4 दरवाजे उघडले. 4 दरवाजांमधून 3,241 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये पावसाअभावी प्रकल्प कोरडे ठाक पडलेले आहेत. तालुक्यामध्ये सिंचनासह पाणी टंचाईचं संकट गडद झालंय. पुण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भंडाऱ्यातील बावनथडी धरणाची पाणी पातळी खालावलेली आहे. धरणामध्ये केवळ 21.50% जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठा कमी असल्यानं आता सर्वांचं लक्ष ऑगस्टच्या पावसाकडे लागून आहे. सांगलीतील वारणा धरण हे 84% भरलेले आहे. धरणातून 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. तर वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणी साठ्यानं आता 60% महत्त्वाचा टप्पा ओलांडलेला आहे. अवघ्या 5 दिवसामध्ये धरणातील पाणी साठ्यात तब्बल 22% वाढ. 39% असलेला साठा आता 61.09 एवढ्या टक्क्यांपर्यंत पोहोचलेला आहे. नाशिक महानगरपालिकेकडून गंगापूर धरणावरती जलपूजन करण्यात आलं. महापौर हिमगौरी अडके आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून जलपूजन संपन्न. दरवर्षी पावसाळ्यामध्ये धरण भरल्यानंतर गंगापूर धरणावरती जलपूजन करण्याची महापालिकेची प्रथा आहे. नाशिक शहर परिसरामध्ये पावसाची विश्रांती आहे. पावसाचा जोर कमी झाला, त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्गही कमी झालाय. गंगापूर धरणातून 4,947 क्युसेक तर दारणा धरणातून 2,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये अर्ध्या टीएमसी पाण्याची वाढ झालेली आहे. या साखळी प्रकल्पामध्ये 0.7 अब्ज घनफुटांनी वाढ झाली आहे. खडकवासला धरणातून विसर्ग सुरूच आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार झालाय. साकोली तालुक्यातील सुंदरी येथे तलावाची पाळ फुटली आहे. तातडीने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंभवडे गावातील बाबा धबधबा पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय. माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांची ही खासगी जागा असल्यानं धबधब्याला बाबा धबधबा असं नाव देण्यात आलेलं आहे. पालघरच्या मनोरमध्ये वैतरणा नदीच्या पुरामुळे वाहून गेलेली पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन दुरुस्त झाली आहे. लवकरच मनोर गावाचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना हा मोठा दिलासा मानला जातोय. सासवडमध्ये सीताफळाला फक्त 200 रुपये प्रति कॅरेटचा भाव मिळतोय. एफडीए कारवाईच्या भीतीने सीताफळापासून रबडी बनवणारे अनेक प्रकल्प बंद झालेले आहेत. शहापूर तालुक्याच्या प्रवेशद्वार असलेल्या रस्त्यावरती मोठमोठे खड्ड्यांमध्ये वाहन चालकांची मोठी तारेवरची कसरत. लवकरात लवकर खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य. कोलेटी, शेतपळस, मीरानगरसह नागोठणे टप्पा खड्डेमय झालाय. महामार्ग प्राधिकरणाकडून अद्याप प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत.
भंडारा शहरामध्ये भूमिगत गटाराच्या अर्धवट कामांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे। मागील 3 वर्षांपासून नगरपालिका प्रशासनाकडून संथगतीने कामं सुरू आहेत। जे.एम. पटेल कॉलेज आणि जेसिस कॉन्व्हेंटच्या परिसरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। सिंधुदुर्गातील वेताळ बांबर्डेमध्ये मुंबई गोवा महामार्गावरती मोठा खड्डा पडलाय। मुसळधार पावसामुळे महामार्गावरती मधोमध 1 ते 1.5 फुटाचा खड्डा पडलाय। महामार्गाच्या ठेकेदाराकडून खड्डा बुजवण्याचं काम सुरू आहे। नाशिकमधील खड्डे आणि वाहतूक कोंडी विरोधात ठाकरेंच्या युवासेनेचं अनोखं आंदोलन आहे। फलक आणि खड्डे पडलेले टी-शर्ट घालून प्रशासनाचा निषेध नोंदवलेला आहे। ठाण्यातील फाउंटन ते गायमुख रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे, 4 किलोमीटर टप्प्यात खड्डे पडलेले आहेत। खड्डे चुकवण्याच्या नादात घोडबंदर रोडवरती अनेक अपघात देखील होत आहेत। शहापूर शहरातील रस्ते खड्डेमय झाल्यानं वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। MSRDCचं रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। जीवघेण्या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। कल्याणच्या चक्कीनाका ते श्री मलंगगड मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य आहे। रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून वाहन चालकांकडून तारेवरची कसरत सुरू आहे। डोरली रोड परिसरात 2 ते 3 किलोमीटर पर्यंत खड्डे पडले। तातडीने खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी आहे। वाशिममधील कार्ली किनखेड रस्त्याची दुरवस्था झाली आहे। कार्ली गावाजवळ जीर्ण पुलाला भगदाळ पडले, त्यामुळे नागरिकांसाठी प्रवास धोकादायक बनलेला आहे। तातडीने रस्ता आणि पूल दुरुस्त करण्याची मागणी केली जाते। महाबळेश्वर मेढा रस्त्यावरील केळघर घाट सर्व वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं वाहतूक प्रशासनाचं आवाहन आहे। केळघर घाटामध्ये काळाकडा ठिकाणी वारंवार दरड कोसळते। तर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती राहुल गांधी संवाद साधतात, याकडे लक्ष असेल। पुन्हा एकदा बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। सिन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात इमारतीचा भाग कोसळला। दुर्घटना CCTV मध्ये कैद झालेली आहे। सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी टळलेली आहे। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये वीज पुरवठ्याचं आश्वासन दिल्यानंतर चिकलठाणे इथल्या शेतकऱ्यांचं उपोषण मागे। उजनी धरण परिसरामध्ये 8 तासांचा वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। पालघरमधील मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यात वाहून गेलेला डहाणू बोर्डी सागरी राज्यमार्ग पुन्हा एकदा सुरू झालाय। सार्वजनिक बांधकाम विभागानं दुरुस्तीचं काम पूर्ण केल्यानं वाहतूक पूर्ववत झालेली आहे। पुण्याच्या उतरोलीमध्ये संततधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घराच्या भिंतीचा भाग कोसळला। सुदैवानं जीवितहानी टळली असून महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा केला जातोय। बीडच्या परळीमध्ये दमदार पावसामुळे ग्रामीण भागातील वीज पुरवठा रात्रभर खंडित। 6 तास वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली होती। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये महावितरण कार्यालयावरती नागरिकांची धडक, तर अव्वाच्या सव्वा बिल येत असल्यानं वाढीव वीज बिल कमी करण्याची मागणी केली जाते। परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवून चुकीची वीज बिल पाठवल्याचा आरोप आहे। सोलापूरच्या करमाळ्यातील धायखिंडी गावात ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कोल्ह्याचा जीव वाचलेला आहे। ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे विहिरीमध्ये पडलेल्या कोल्ह्याचे प्राण वाचलेले आहेत। अमरावती ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई आहे। 83,000हून अधिक वाहनांवर केलेल्या कारवाईमध्ये 1.01 कोटींचा दंड वसूल। 21,000हून अधिक ई-चलन थकीत आहे। उल्हासनगर अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळावरती लोखंडी बॉक्स आढळलेला आहे। CST लोकलच्या मोटरमन आणि गार्डच्या सतर्कतेमुळे अपघात टळलेला आहे। कर्जतकडे जाणाऱ्या रुळावरती बॉक्स ठेवण्यात आला होता। खासदार सुरेश म्हात्रेंच्या नेतृत्वामध्ये माणकोली ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा। विरार अलिबाग कॉरिडॉरमधील बाधितांच्या न्याय हक्कासाठी पुढाकार। शासनातील अधिकारी शेतकऱ्यांवरती अन्याय करत असल्याचा आरोप आहे। रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषदेत महाविकास आघाडीला मोठा धक्का। काँग्रेस नगरसेवक अफरोज झारी यांचं जात प्रमाणपत्र वैध। अफरोज झारी यांचं नगरसेवक पदही धोक्यात आलेलं आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार बारामती दौऱ्यावरती आहेत। बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानमध्ये उभारण्यात येत असलेल्या मेडिटेशन डोमची त्यांनी पाहणी केली आहे। कामाचा आढावा घेत संबंधितांना आवश्यक त्या सूचना देखील दिलेल्या आहेत। आणि या बातम्यांसह घेऊयात एक छोटासा ब्रेक।